इकडे बीडमध्ये एका 25 वर्षाच्या महिलेवर नराधमानं बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। हिवर गव्हाण इथं ही महिला घरातून आपल्या शेताकडे निघालेली होती आणि त्यावेळी नराधमानं या महिलेवर अत्याचार केले। त्यानंतर झाल्या प्रकाराची वाच्यता कुठे करू नये यासाठी या नराधमानं तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला। घटनेनंतर नराधम फरार झालाय। फिर्यादी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी फिर्यादीला सारेरावीची भाषा वापरली। या महिलेला जखमी अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे। ज्यावेळेस ती शेतात चालली होती इथपासून तर तिथं जात असता वेळेस हिच्या पाठीमागून आरोपी आला, तिला दगड हाणला आणि दगड हाणून फरफटत नेऊन जबरदस्ती करू दे म्हणून असं म्हणू लागला। त्यावेळेस तिनं हो ना करीत करीत मारहाणीत झटापटी झाल्या, भरपूर रक्त सांडलं तिच्या अंगावर बी सांडले। त्यानं शेतामध्ये असं वडीत नेलं आणि जबरदस्ती ते केलीच असे तिने सांगते। आम्ही पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आलोय त्यावेळेस जसं आम्ही फोन फिरवल्याबरोबर जरी ह्यांची गाडी किंवा यंत्रणा कोणीही आले नव्हतं, आम्ही पोलीसला तिथं गेल्यानंतर आम्ही पेशंट हे वडवणीत आणलं, पोलिसांच्या समोर ठेवलं गाडीमध्ये, पोलीस स्टेशनच्या समोर गाडी लावली, पेशंट गाडीत होतं। तर तिथं नंतर म्हणले आम्हाला फोन आला नव्हता। त्याच्यानंतर मी ताबडतोब फोन फिरवला तोच, तर ते म्हणले ते लँडलाईनचा फोन आहे तिकडं वाजला। ह्या केबिनमध्ये फोन किंवा त्या केबिनमध्ये आम्ही घटना घडली असे सांगितल्यानंतर पोलीस यंत्रणा यायला पाहिजे होती ताबडतोब। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।